नमस्कार मंडळी. नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या ब्लॉग मध्ये. आजपासून लहान मोठा कसा का होईना रोज आपला व्हिडिओ येणार, बरोबर आहे का नाही? माझे तर कालचे 2 शूट झाले पण एडिट झाले नाही. सोनूच्या पाता एडिट करून टाकते लगेच. हो टाकायचे भाऊ. आणि सगळ्या ताई जाईन ना आपल्याला विसरून. सगळ्या ताई जाईन ना आपल्याला विसरून. हा तर 1 वाजला आता. मी न्यारी करायचं राहिलो आणि माझी आईची आणि सोनूची न्यारी 11 वाजताच झाली बघा. आम्ही भूक लागली तिथं खाऊन घेतलं पण सोनूचे पप्पा पेशंट करत होते आणि भोकरदनला त्यांना काम होतं, मग त्यांना आता 1 वाजला. हा इकडं समू झोपेले झोक्यात आणि सोनू देतोय तिला झोका. तर या मग न्यारी करायला. काय काय मेनू आहे सांग. इकडे बटाट्याची भाजी, घरच्या आंब्याच्या कैऱ्या, चिऱ्या, भजे, मुंगवडा, मिरच्या तळलेल्या, चपाती आणि इकडे बघा बुंदी आणि चिवडा. हे कुठून आलंय? हे सीतानं दिलं. हा तर सीताच्या बाचीचं लग्न झालं. हा तर तिकडून शिदुरी येल होती आहे ना. हा तर मग तिनं दिली. हा तर मेनू लय भारी आहे जेवाला. हो. आणि आता उन्हाळा आहे तर चिंबट खायला आवडतं. हा ते सोनूच्या मम्मीनं चिऱ्या केल्या मस्त हळद मीठ टाकून. हो. आणि हे भजे आणि मुंगवडा भारी लागला, आम्ही खाल्ला. हा तर एकच नंबर आहे. सगळेजण न्यारी करायला या. तर कालच्या व्हिडिओत आपण विचारलं होतं की या सोन्याचं काय करणं आहे. काल सर्पशांती करणं आहे, कारण की तो लय आगाऊ झाला. बिलकुल कोणाचं ऐकत नाही, खोटं बोलतो, खोटं वागतो. माझी मम्मीला मी सांगितलं असं करतो म्हणून, तर ती म्हणे याची काल सर्पशांती कर. तर आपण विचारलं होतं की कुठं करावं, तर सगळ्यांनी सांगितलं की नाशिकला करावं. मग ताई काय झालं माहिती का, सोनूश बाप्पाला टाइम नाही. मी एवढी मुलगी घेऊन कुठं जाणार आहे. मग त्याच्यामुळे मी ठरवलं होतं काय गावटा केला इथं जवळ करन तिथं बी करते. पण मला बी बऱ्याच ताई म्हणल्या बरं का भोकरदन मध्ये गेल्यावर की तिथं करू नका, तुम्ही डायरेक्ट नाशिकला जाऊन करा. आणि त्याच्या काल सर्पशांतीला त्याचे आई वडील जर सोबत असले तर चांगलंच राहतं. मग त्याच्यामुळे आपल्या दोघाला जावंच लागणार सोनूश बाप्पाच्या सोबत. तर मग 1 दिवस वेळ काढून नाशिकला जाऊ आणि त्याची काल सर्पशांती लवकर करू, शाळा उघडायच्या आधी. नंतर नीट वागन सोनूश बाप्पा. बरोबर आहे. तर कसं राहतं ताई, 9वी 10वीचं वर्ष हेच बिघडण्याचं राहतं. आणि हा यानं आताच जर अभ्यास नाही केला, तो पुढं काय करणार आहे. बघू नको इकडं बघ व्हिडिओ, सगळ्या तुला चांगलं म्हणत्या. तर माय जायले पा पाणी आणायला. हा पाणी आणायला जेवण झाले सगळ्यांचे, मीच राहिलो होतो. तर आली पा माय पाणी घेऊन. माऊ आव जेवण केलं का? हा जेवण केलं. भजे खाईन जर शेक. नाही भजी दिले मला सोनून. सोनून भजे दिले का? हा दिले. पोटभर जेवली मग? हा पोटभर जेवली. बर. तर काय चालू आहे तो मग सध्या? काय नाही, आता पाणी आणलं, घरचंच काम चालली. बर बर. तर चला मग आता जेवण करून घेतो. हा तुम्ही जेवण करा, आम्ही आता दर्शक बसतो. एका ताईनं कमेंट केली होती की फर्निचर केलं त्याला किती खर्च आला. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फर्निचरला खर्च किती आला ते सांगणार आहे. ते सांगणार आहे. तर हे बघा, आम्ही जे मटेरियल एकदम चांगल्या क्वालिटीचं वापरलेलं आहे हो. की त्याची लाईफ वाढवा म्हणून, आहे का नाही? जास्त लाईफ चालव. हा 5-10 वर्ष जास्त टिकाव म्हणून. आणि हे असं काम केलेलं आहे, बघून घ्या. टी व्ही पॅनल कालच्या व्हिडिओत दाखवलं मॅम. हे मंदिर वगैरे, टीपॉय, हे असे कपाटं, पोटमाळीवर हे छोटे छोटे काय कपाटच म्हणते त्याला. हा हे इकडं हॉलमध्ये हे असं काम केलं. इकडं पलंग बनवलेला आहे. ड्रेसिंग. हे इकडं ड्रेसिंग टेबल आहे, सोनूच्या मम्मीनं बनवला हा. परत हे असं पोटमाळावर हे कपाटं बनवले. आणखीन किचन. हे किचन वाट्याच्या खाली काय म्हणते याला, ट्रे. हा हे भांडे ठेवायचं हे असं बनवलं. हे इकडं बघून घ्या. परत हे कपाट आहे ना. परत इकडं बी पोटमाळीवर पाहून घ्या, हे पाहून घ्या. परत तिकडं सोन्याच्या रूममध्ये बी लहानसा त्याला कॉट, पुन्हा का छोटं कपाट, त्याचा स्टडी टेबल. हा असं सगळं जे बनवलं याला 4 लाख रुपये लागले. किती? 4 लाख रुपये. 4 लाख रुपये लागले याला. 4 लाखापेक्षा 10-20 हजार जास्त, कमी नाही. कमी नाही. आणि हे राजस्थानी लोकांनी बनवलं. तर यांनी घेतली मजुरी 30%. 27 ना, 30 वाटतं. 27. 27 नाही. हा तर कोणी 25 रुपये घेतं, कोणी 27 घेतं, कोणी 30 बी घेतंय. ते आपण 27 रुपये टक्क्याने द्यायले. हो. थोडंसं उजेडात देऊ.
तर 27 रुपये टक्क्यानं आपण काम दिलेलं होतं. हा, तर 4,27% किती झाले? म्हणजे लाखाला 27,000 रुपये मजुरी. 4 लाखात सामान लागलं तर 1.25 लाख जवळजवळ. हा 1,08,000 समजा मजुरी. तर ते 4 आणि हे 1 लाख किती झाले? 5 लाख. तर टोटल खर्च फर्निचरला किती आला मग? 5 लाख. 5 लाख रुपये आला. आता बाकीचा जो खर्च आहे तो वेगळा. तो वेगळा आहे बरं का. फरशीवाल्याचा, प्लंबिंगवालीचा, कलरवाल्याचा तो वेगळा. लाईट फिटिंगवाल्याचा वेगळा खर्च आहे. आणि काही काही आम्ही बी एक्स्ट्रा खर्च केला. ते चिमणी आहे ना, त्याच्यानंतर तिजोरी आहे, अशा बऱ्याच गोष्टी घेतल्या आम्ही आणखीन लाखभर रुपयाच्या छोट्या, बरोबर आहे का नाही? तर तो खर्च वेगळा. तर हे सरळ सरळ फर्निचर आणि मजुरी याचाच खर्च आम्ही पकडला. 5 लाख. तर 5 लाख रुपये लागले. एका ताईनं कमेंट केली होती म्हणून तुम्हाला सांगितलं. काय समू? तर झालं काय, आता काम का बंद आहे? तर हे आमचे जे फर्निचर करणारे लोक आहे, कारागीर, ते राजस्थानी आहे. हा, ते गेले गावाला आता. त्यांची इथं काहीतरी लग्न होतं, ते राजस्थानला गेले, पण उद्या येणार आहे. हा, तर येईल ते आता 2-3 दिवसानं. त्यांचं एक 2-3 दिवसाचंच काम बाकी आहे. बस, हो. हे दरवाजे पण बसवायचे बाकी अजून. दरवाजे पण पडद्या लावून घेतलेले आपण वरती. हा, त्या सोप्याला, परत ह्या पलंगाला हो. गाद्या कुशन काय असतं ते बाकी आहे. हो. आणखीन काय बाकी आहे? पडदे, गाद्याचं कुशन आणि अजून एवढंच बाकी आहे. दरवाजे बस 3च बाकी आहे. हा. आणि एक छोटीशी टीव्ही बाकी आहे तिथं. हा, तर मग काम झालं की लगेच आपण अक्षय तृतीयाला इथं राहायला येणार आहे. सत्यनारायण करून टाकू. हो. आहे का नाही? असं आहे.